नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे, नक्षत्र रोहिणी आहे, योग हर्षल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:28 ते 2:04 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:38 ते 5:13 आणि यमगंड काळ सकाळी 9:17 ते 10:52 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु बरोबर युती योग करणार आहे, बुधा बरोबर लाभ योग करणार आहे आणि शनी बरोबर केंद्र योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. चतुर्थातल्या बुधा बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि लाभातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या शनीबरोबर केंद्र योग करणार आहे आणि तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल आणि मूड खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. महत्त्वपूर्ण निर्णय आज तुम्ही घेऊ शकाल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि भाग्यातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस थोडासा स्ट्रेस, टेन्शन खाली जाण्याची शक्यता राहील. वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंधात आणले जाण्याची शक्यता आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतला बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका होऊ शकतील. मित्र परिवाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभवतो. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही निर्णय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकाल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहिला. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील किंवा त्या संदर्भातले काही चांगले उत्तम संधी तुम्हाला मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. षष्टातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं मात्र गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या शनी बरोबर केंद्र करणार आहे आणि दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडे वादविवाद होऊ शकतील. छोटे मोठे काही लाभ मिळू शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. भाग्यातला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. घरातले जे मोठे व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या प्रमाणात मतभेद होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानी चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर लाभ योग करणार आहे. द्वितीयातल्या वक्र शनी बरोबर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. आजच्या दिवशी गुंतवणुकीच्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या राशीतला शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार. षष्टातल्या बुधाबरोबर लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. थोडंसं स्वतःच्या भावभावनांमध्ये नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे काही महत्त्वाचे तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या घटना घडामोडी सिद्ध करू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर सुद्धा कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संबंध काही चांगले लाभ मिळू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात मात्र घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.